ज्ञान गंगा नित्यानंद आश्रम सेवा संस्था नंदप्पा में नित्यानंद बाबा का पुण्यतिथि महोत्सव श्रद्धा एवं भक्तिमय वातावरण में आयोजित किया गया। इस अवसर पर कौन से कार्यक्रम आयोजित किए गए, देखते हैं इस खबर में। ज्ञान गंगा नित्यानंद आश्रम सेवा संस्था नंदप्पा में नित्यानंद बाबा का पुण्यतिथि महोत्सव श्रद्धा एवं भक्ति में वातावरण में आयोजित किया गया। इस अवसर पर विभिन्न सेवा एवं पर्यावरण संरक्षण संबंध कार्यक्रम आयोजित किए गए। सद्गुरु भगवान नित्यानंद बाबा ने अपनी दिव्य कृपा से लाखों भक्तों के जीवन में आध्यात्मिक प्रकाश फैलाते हुए उन्हें दुख से मुक्ति, सेवा साधना एवं भक्ति का मार्ग दिखाया। 8 अगस्त 1961 को उन्होंने गणेशपुरी में महासमाधि ली थी। इसके बावजूद आज भी असंख्य साधक उनकी शिक्षाओं, शिव साधना, सेवा और भक्ति के मार्ग पर चलते हुए उनकी कृपा का अनुभव कर रहे हैं। पुण्यतिथि महोत्सव के अवसर पर आयोजित कार्यक्रम में प्रसिद्ध समाज सेवी डॉक्टर प्रदीप ठाकरे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध महिला समाज सेविका स्मिता चिताड़े, महिला समाज सेविका नलिनी खेकड़े देवतले, विद्युत अभियंता चौहान, धनंजय छाजेड़, प्रशांत गोखरे सहित अनेक गणमान्य नागरिक उपस्थित थे। इस अवसर पर आश्रम परिसर के लगभग 150 छोटे बच्चों को उपहार एवं महाप्रसाद का वितरण किया गया। उपहार प्राप्त कर बच्चों के चेहरों पर दिखाई देने वाली खुशी इस सेवा कार्य का विशेष आकर्षण रही। कार्यक्रम के अंतर्गत आश्रम एवं गौशाला परिसर में आर्यभट्ट अकादमी के विद्यार्थियों ने अनेक फलों के पेड़ लगाकर वृक्षारोपण किया। आध्यात्मिक साधना के साथ पर्यावरण संरक्षण का संदेश देते हुए परिसर में विभिन्न पौधों का रोपण किया गया। सद्गुरु भगवान नित्यानंद बाबा की सेवा भावना से प्रेरित यह पहल उपस्थित श्रद्धालुओं एवं नागरिकों के लिए प्रेरणादायी रही। वृक्षारोपण कार्यक्रम के लिए सुमित राठौर, संचालक आर्यभट्ट अकादमी तथा सचिन नीले, प्रतिष्ठित व्यापारी गढ़चांदुर का विशेष सहयोग एवं सौजन्य प्राप्त हुआ। पुण्यतिथि महोत्सव के दौरान आश्रम परिसर में श्रद्धा, सेवा और भक्ति का सुंदर संगम देखने को मिला। आज कोलंडी येथे नित्यानंद महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त आज अध्यात्माचा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पाहुणे मंडळी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल सर, आज खूप मोठा इथं तुम्ही कार्यक्रम आयोजित केला, त्या कार्यक्रमाबद्दल? सर, आजचा जो दिवस आहे ह्या गुरुभावनेतून ह्या सेवेची निर्मिती झाली आणि ज्ञानगंगा नित्यानंद आश्रम सेवा संस्था आणि गोसेवा केंद्र या नावाने आम्ही इथं आध्यात्मिक सेवेसोबत सामाजिक सेवेला सुद्धा तेवढंच महत्त्व देण्याचा प्रयत्न करतो। आध्यात्मिक भावनेमध्ये आम्ही हेच ठेवलं की एखादं असं स्थान असावं की जिथं एखादा भक्त आल्यानंतर किंवा एखादा थकलेला जीव आल्यानंतर त्याला विश्रांती भेटेल, शांती भेटेल, असं एखादं स्थान आम्ही निर्माण व्हावं ह्या भावनेतून इथं आध्यात्मिक दृष्टीनं चामुंडा मातेचं मंदिर, तुळजाभवानी मातेचं मंदिर, माता पार्वतीचं मंदिर आणि सोबत ज्यांच्या भावनेनं हे स्थान पूर्णपणे चालत आहे ते आमचे परमपूज्य सद्गुरू नित्यानंद बाबांच्या कृपेतून आम्ही हा प्रयत्न करत आहोत। आमचा उद्देश हा नाही आहे की फक्त मंदिर बांधणे आणि देवदेव करणे, तर त्या मंदिराच्या माध्यमातून जी श्रद्धा आणि विश्वास आहे ती प्रत्येक मनामध्ये स्थिर होऊन त्याला कुठं ना कुठं शांती भेटली पाहिजे, त्याला जे आत्मज्ञान पाहिजे, आत्मज्ञानाचा जो सुखाचा जो त्याला आवश्यकता आहे जीवनासाठी, तो सुख कुठं ना कुठं त्या माध्यमातून त्याला प्राप्त करता आलं पाहिजे। ह्या भावनेतून आम्ही ह्या सेवेला चालवण्याचा प्रयत्न करतो आणि ज्ञानगंगा नित्यानंद आश्रम सेवा संस्था ही इथं आध्यात्मिक दृष्टीने आणि गोपालपूर येथे गोमातेची सेवा आम्ही तिथं नियमित सुरू आहे आणि त्याही सेवेमधून समोर रोजगार निर्माण होईल आणि गरिबांना त्यांचे लाभ भेटेल, त्यांची सेवा करता येईल, ह्या भावनेतून आम्ही समोरची योजना किंवा नियोजन आम्ही ह्या आश्रमाच्या संस्थेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो। आज माझ्यासोबत जे उपस्थित माझे गुरुवर्य चिताडे मॅडम, माझ्या गुरुवर्य खेकडे मॅडम, देवतळे मॅडम, सोबत आमचे डॉक्टर प्रदीप ठाकरे साहेब, किरटकर साहेब आणि इतरही सर्व जे सामाजिक भावनेनं, सेवा भावनेनं इथं येऊन सगळं ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी यांनी सहकार्य केलं, म्हणून सर्वांचे मी इथे धन्यवाद प्रकट करतो। तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले स्मिता चिताडे मॅडम, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया। मॅडम, काय सांगाल, आजच्या या कार्यक्रमानिमित्त बरेचसे विद्यार्थ्यांना तुम्ही असं योग्य असं मार्गदर्शन केलं आणि त्यांना पुस्तक वाटप आणि बाकी बरीच काही मुलांविषयी तुम्ही आज त्यांना माहिती सांगितली, त्याबद्दल सांग।
मी या ज्ञानगंगा आश्रम संस्थेच्या 3-4 वर्षापासून सहवासात आहे आणि निरंतर या संस्थेचं काम मी बघत आलेली आहे. निस्वार्थ सेवा जो म्हणतो आपण, जी देवाच्या पायी चरणी अर्पण केली जाते, ती निस्वार्थ सेवा तन मन धनाने या ठिकाणी शंकरराव देवाळकर हे आपल्या टीमसोबत दरवर्षी करत असतात. त्यानिमित्त आज जो कार्यक्रम केला खरंच तो कौतुकास्पद होता. आर्यभट्ट या करिअर अकॅडमीच्या मुलांना या ठिकाणी बोलवून त्यांना योग्य असं भविष्याची दिशा देण्यासाठी त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला, वृक्षारोपण केलं त्यांच्या माध्यमातून. आणि जी खरंच आज पर्यावरणाची गरज आहे सेव्ह करायची, त्यांना तो संदेश द्यायचा होता. आणि छोट्या मुलांना, जी जिल्हा परिषदची शाळा आहे पालडोची, त्या मुलांना पेन आणि वही देऊन, चॉकलेट आणि बिस्किट देऊन या ठिकाणी त्यांना पण देण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाचं आयोजन. तर अशा या सुंदरशा अशा संस्थेला भविष्यामध्ये सेवाभाव करायची अजून चालना मिळो, समाजातून या संस्थेला प्रतिसाद चांगला मिळावा अशी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करते आणि सगळ्यांना धन्यवाद देते. आपण पाहू शकतो की ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये असं प्रसिद्ध इथं मंदिरसुद्धा बांधलेलं आहे आणि याच्या माध्यमातून बरेचसे लोक इथं दूरदूरून येत असतात. हबीब शेख, CTV न्यूज़, कोलंडी. CTV के लिए प्रतिनिधि हबीब शेख की रिपोर्ट.